नमस्कार मंडळी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पितृदोष म्हणजे नेमकं काय? पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांची नाराजी जेव्हा आपल्या घरातील पूर्वज म्हणजेच आपले पितर त्यांच्या काही इच्छा पूर्ण राहतात किंवा त्यांच्या नावाने योग्य विधी श्राद्ध केलं जात नाही, तेव्हा ते असमाधानी राहतात आणि हाच असमाधान आपल्या आयुष्यात अडथळ्याच्या रूपात दिसू लागतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? घरात सतत काही ना काही समस्या येत राहतात. काम सुरू होतं पण पूर्ण होत नाही. लग्नात अडथळे येतात, पैसा टिकत नाही किंवा घरात सतत भांडण तणाव असतं. हे सगळं योगायोगाने नाही, बराच वेळा यामागे पितृदोष कारणीभूत असतं. आता काही लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे. पण आपल्या संस्कृती हजारो वर्षापासून पितरांची पूजा, श्राद्ध याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण आपण जिथे आहोत ते आपले पूर्वजांमुळेच आहोत. आपले आई वडिलांप्रमाणेच आपल्या पितरांचीही आपल्यावर असं श्रद्धा असते आणि जेव्हा आपण त्यांना विसरतो तेव्हा आपल्या आयुष्यात अडथळे येणे स्वाभाविक आहेत. पण एक चांगली गोष्ट म्हणजे पितृदोष कायमचा नसतो. योग्य दिवशी योग्य पद्धतीने पूजा केली तर पितृ लगेच प्रसन्न होतात आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरू होते. आता पुढे आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया हा दिवस इतका खास का आहे आणि याबाबत नेमका कोणता उपाय करायचा. आता प्रश्न येतो, उपाय तरी कितीही करता येईल, मग अक्षय तृतीय दिवशीच का? कारण हा दिवस तुमचा सामान्य दिवस आहे. या वर्षातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवसापैकी एक आहे. अक्षय म्हणजे काय माहीत आहे का? अक्षय म्हणजे जो कधीही संपत नाही. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे पुण्य करता ते अनेक पटीने वाढत असतं, कायम टिकतं. आपल्या शास्त्रानुसार या दिवशी केलेली पूजा, दान, जप याचा परिणाम थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं एखादा खास दिवस केलेलं काम जास्त महत्त्वाचं असतं, तसंच अक्षय तृतीय हा पॉवरफुल डे आहे. या दिवशी केलेला छोटा उपाय सुद्धा मोठा परिणाम देऊ शकतो. जर तुम्ही या दिवशी मनापासून पितरांची पूजा केली तर नक्की प्रसन्न होतात आणि तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद राहतो, ज्यामुळे घरातील अडचणी कमी होतात आणि जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त पूजा करणे पुरेसे नाही, ती योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी लागतात काही विशेष वस्तू. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या पूजेसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात. अक्षय शब्दावर जोर येतो आणि अक्षय म्हणजे आपले पुढील प्रमाणे जो सार्थक दिवस, तो वर्षाच्या पिढीने पिढी आलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीय दिवस. आता सर्वात महत्त्वाचा भाग, पूजा करण्यासाठी नेमकं काय लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटतील. चला तर आपण माहितीला बघू. घाबरू नका, ही पूजा खूप सोपी आहे आणि सगळ्यात वस्तू घरात सहज मिळतात. सर्वप्रथम लागलेलं पुण्य, पाण्याचा कळश, शुद्ध पाणी भरलेला कळश ठेवा. दुसरं, तांदूळ, अक्षता हे शुभ मानले जातात. तिसरं, फुले, कोणतीही ताजी फुले चालतील. चौथं, तुपाचा दिवा, हा दिवा खूप महत्त्वाचा आहे. पाचवं, तीळ, काळे तीळ असतील तर उत्तम. सहावं, फळ किंवा साधं नैवेद्य आणि शक्य असेल तर पान, वड किंवा पिंपळ. लक्षात ठेवा, महाग वस्तू आणण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची श्रद्धा. त्या क्षणी तुमच्या आजोबा, आजी किंवा पूर्वजांचा विचार करा, ज्यामुळे आज तुम्ही इथे आहात. हे भाव खूप महत्त्वाची आहे. ही चूक अनेक लोक करतात, ती फक्त पूजा करतात पण मन दुसरीकडे असतं. असं करू नका. पूजा करताना पूर्ण लक्ष आणि श्रद्धा ठेवा. आता सगळं तयार आहे. पुढचा भाग आहे सर्वात महत्त्वाचा, म्हणजेच मुख्य पूजा विधी. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय करायचं, कसं करायचं, म्हणून हा भाग अजिबात स्किप करू नका. आता सुरू होतो सर्वात महत्त्वाचा भाग. हा उपाय योग्य पद्धतीने केला तर त्याचा पूर्ण फायदा होतो, म्हणून प्रत्येक स्टेप लक्ष देऊन ऐका. अक्षय तृतीय दिवशी सकाळी लवकर उठा. स्नान करून स्वच्छ, शक्य असेल तेवढे पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला. मन शांत ठेवा आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवा.
पूजा सुरू करा. देवघरात किंवा तयार केलेल्या ठिकाणी बसा. सर्वप्रथम दिवा लावा. हा दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. दोन्ही हात जोडून देव आणि आपल्याला पितरांचा नमस्कार करा. आता डोळे हलके बंद करा. आपल्या पूर्वजांचा विचार करा. त्याचं नाव माहीत असेल तर मनात घ्या आणि मनापासून बोला. हे पितृदेव, आमच्या चुकीसाठी माफ करा, आमच्यावर कृपा करा आणि आशीर्वाद द्या. आता हा छोटासा मंत्र जप. ओम पितृदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. जप करताना मन एकाग्र ठेवा. आता एक पेल्यात पाणी घ्या. त्यात थोडे तीळ टाका. हळूहळू जमिनीवर किंवा झाडाखाली पाणी अर्पण करा. अर्पण करताना मनात आपल्या पितरांना आठवा. हे तात्पर्य खूप महत्त्वाचं आहे. आता तयार केलेले फळ किंवा अन्न पितरांसमोर ठेवा. ज्यांना प्रथम अर्पण करा आणि मगच स्वतः खा. आता शेवटी मनापासून प्रार्थना करा. हे पितृदेव, आमच्या जीवनातील अडचणी दूर करा, आमच्या घरात सुख शांती द्या आणि नेहमी आमच्यावर कृपा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत पूजा करू नका. मोबाईल टाळा. मनापासून केल्याशिवाय पूर्ण परिणाम फळ मिळत नाही. जर तुम्ही हा विधी पूर्ण श्रद्धा आणि नियमाने केला तर पितर नक्की प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. पण अजून एक महत्त्वाचा भाग बाकी काय आहे जो बहुतेक लोक चुकवतात. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे कसा घास काढायचा आणि तो इतका महत्त्वाचा आहे. आता आपण पोहोचलो आहोत त्या भागावर जो बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. पण खरं सांगायचं तर या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पितरांसाठी घास काढणे. घास काढणे म्हणजे आपण जे अन्न खातो त्यातील पहिला घास आपल्या पितरांना अर्पण करणे ही एक खूप जुनी आणि पवित्र परंपरा आहे. त्यामुळे पितरांचा समाधान मिळतं आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात. सर्वप्रथम साधं आणि सात्विक जेवण बनवा आणि लक्षात ठेवा अन्न शुद्ध आणि प्रेमाने बनवलेलं असावं. त्यावर एक स्वच्छ पान घ्या. त्यावर थोडंसं सगळं अन्न टाका. हा पहिला घास असेल तर हे अन्न घराबाहेर जाऊन घ्या. शक्यतो झाडाखाली ठेवा. विशेष पिवळं किंवा वडाच्या झाडाखाली असेल तर उत्तम. आता एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला परंपरेनुसार कवळा हा पितराचा दूत मानला जातो म्हणून तो घास कवळ्याला अर्पण केला जातो. जर कवळा येऊन तो घास खात असेल तर असं मानलं जातं की पितरांचं तुमचं अर्पण स्वीकारलं आहे. आता काही लोक विचारतात कवळा आला नाही तर घाबरू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भावना मनापासून अर्पण केलं असेल तर पितरांपर्यंत तो पोहोचतोच. एक मोठी चूक टाळा. घास काढल्यावर लगेच परत आणू नका. थोडा वेळ तसाच राहू द्या आणि अन्न खराब किंवा उरलेलं देऊ नका. नेहमी ताजं अन्न अर्पण करा. एक क्षण विचार करा, आपलं पितर ज्यांना आपल्यासाठी आयुष्य मेहनत घेतली त्यासाठी एक घासही देऊ शकत नाही का? हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यावर मोठा बदल घडू शकतो. पित्र प्रसन्न झाले तर अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आता पुढचा महत्त्वाचा भाग आहे दान. अक्षय तृतीय दिवशी केलेले दान पितरांना अधिक प्रसन्न करत. म्हणून पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काय दान करायचं आणि कसं करायचं. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. काम होत नव्हतं, पैसा टिकत नव्हता. त्याने खूप प्रयत्न केले आणि तिथे प्रसन्न पण होईना झाले. पण काही बदल होतच नव्हता. तर कोणीतरी त्यांना उपाय पितृदोष असू शकतो, आपण करूया. त्याने अक्षय तृतीय दिवशी ही पूजा घास काढण्याचा उपयोग केला आणि काही दिवसात त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले. काही होऊ लागली. घरात शांतता आली. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पूजा करताना मन शांत ठेवा आणि राग भांडण टाळा. शक्य असेल तर त्या दिवशी उपाय करा आणि सर्व महत्त्वाचं श्रद्धा ठेवा. पितरांचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्य खरोखर बदलू शकतं. आपण जिथे आहोत त्यांच्या आशीर्वादामुळेच, म्हणून त्यांना विसरू नका. त्यांचा सन्मान करा. हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती मिळण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून एक बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओबद्दल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा.
तुमचा दिवस शुभ जावो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती शक्ती चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असल. चला तर मित्रांनो, इथंच मी व्हिडिओ एंड करते. सर्वांना बाय. तुमचा दिवस शुभ जावो.